A thin rod of length L has magnetic moment M. तर या ठिकाणी आपल्याला थिन रॉड दिलेला आहे आणि या थिन रॉडचं जे लेंथ आहे ती किती आहे L एवढं दिलेलं आहे आणि याची जी मॅग्नेटिक मोमेंट आहे ती किती दिले तर M इतकं. त्याच्या पुढे when magnetized if rod is bent in a semi circular arc. तर या रॉडला आपल्याला बेंड करायचं कशामध्ये या सेमी सर्क्युलर आर्कमध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. ओके, त्याचे आपण काही काम करू. त्याची जी रेडियस आहे ती रेडियस आपण रिप्रेझेंट करू कशाने आरने रिप्रेझेंट करू या सेमी सर्कलची रेडियस. ओके, त्याच्या पुढे दिलेलं आहे सेमी सर्क्युलर आर्क व्हॉट इज द मॅग्नेटिक मोमेंट इन न्यू शेप. तर या न्यू शेपसाठी मॅग्नेटिक मोमेंट का असलं पाहिजे ते आपल्याला फाईंड करायचं. तर क्वेश्चन 2023ला आलेला होता. याचं ए ऑप्शन आहे यम डिवायडेड बाय यल, बी ऑप्शन आहे यम डिवायडेड बाय पाय, सी ऑप्शन आहे यम डिवायडेड बाय 2 पाय आणि लास्ट डी ऑप्शन आहे 2m डिवायडेड बाय पाय. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपण एकदम बेसिक याचा काय करू तर फॉर्म्युला या ठिकाणी काय करू राईट करू. तर आपण या ठिकाणी फॉर्म्युला घेणार आहे कोणाचा तर मॅग्नेटिक मोमेंटचा. मॅग्नेटिक मोमेंट. आता मॅग्नेटिक मोमेंट जर घेतला तर या मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला असतो पोल स्ट्रेंथ आणि त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने तर त्याच्या लेंथने आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं. ओके, आता आपण एक काम करू कोणासाठी घेऊ पहिले रॉडसाठी घेऊ. फॉर रॉडसाठी जर मॅग्नेटिक मोमेंट जर घेतला तर मॅग्नेटिक मोमेंट किती आहे यम इतकं. ओके, आणि पोल स्ट्रेंथ आपण रिप्रेझेंट करू क्यू सफिक्स यमने आणि ही जी लेंथ दिलेली आहे या रॉडसाठी. आता लेंथ कोणती घ्यायची डायरेक्ट एंड टू एंडचं डिस्टन्स घ्यायचं असतं आपल्याला. ठीक आहे, मग याची जी लेंथ आहे ती किती असणार तर यल एवढी त्याची लेंथ असेल. आपण याला काय करू इक्वेशन 1 कन्सिडर करू. ओके, आता या रॉडलाच आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे सेमी सर्क्युलर आर्कमध्ये या. ओके, आता याची लेंथ कन्सिडर करू. लेंथ किती असणार तर याची लेंथ आपल्याला सेमी सर्कल जर घेतला तर त्याची लेंथ किती असणार पायर. ओके, पूर्ण सर्कलचे असते 2 पायर, याची किती येणार आहे पायर. ओके, ॲज रॉड इज बेंट इन अ सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्क देअरफॉर यल इज इक्वल टू किती भेटेल आपल्याला पाय आर. आर म्हणजे काय रेडियस. हे काम करू याच्यावरून रेडियसची व्हॅल्यू फाइंड करून घेऊ आणि रेडियसची जी व्हॅल्यू भेटेल ती किती भेटेल यल डिवायडेड बाय पाय. ओके, आता घेऊ आपण मॅग्नेटिक मोमेंट. आता कोणासाठी घ्यायचं आपल्याला सेमी सर्कलसाठी. फॉर सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्क जर घेतला त्याचा जो मॅग्नेटिक मोमेंट आहे सपोज त्याला आपण काय घेतलं m1 घेतलं आणि पोल स्ट्रेंथ किती असणार तर QM इतकाच असेल. आणि आता लेंथ कुठून घ्यायचं तर एंड टू एंड घ्यायचं आहे आणि एंड टू एंड डिस्टन्स किती तर इकडचा R तसं इकडचा पण R असेल म्हणजे काय झालं तर 2R. ओके, मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू पोल स्ट्रेंथ इन टू लेंथ किती झालं तर 2R. ओके, आता आरची व्हॅल्यू बघा किती आलेली यल डिवायडेड बाय पाय. ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करून टाकू म्हणजे आपला जो मॅग्नेटिक मोमेंट आहे m1 हा m1 भेटेल किती क्यू सफिक्स m तसाच 2 पण तसाच आणि आरच्या जागी आरची व्हॅल्यू टाका म्हणजे किती यल डिवायडेड बाय पाय. ओके, याला जर सिम्प्लिफाईड केलं तर आपला m1 भेटेल किती तर हा 2 मी सेपरेट करतो. ओके, आणि डिवायडेड बाय पाय पण सेपरेट करतो आणि तर काय राहिला तर QM इंटू यल आणि हा जो QM इंटू यल आहे तो आहे QM इंटू यल. याची व्हॅल्यू काय M. ओके, M म्हणजे काय मॅग्नेटिक मोमेंट ऑफ रॉड. ओके, मग या ठिकाणी आपण पुट करून टाकू. मग आपला जो m1 भेटेल तो किती भेटेल तर 2 डिवायडेड बाय पाय तसाच आणि याच्या जागी आपण टाकलं M. आणि याचं रिझन देता येईल आपल्याला हे कुठून आलं तर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. ओके, आणि याला जर रिराईट केलं तर आपलं m1 भेटेल किती तर 2m डिवायडेड बाय पाय आणि याचं आपलं काय असणार फायनल आन्सर असेल. ठीक आहे, म्हणून जो न्यू मॅग्नेटिक मोमेंट असेल तो किती असेल तर 2m डिवायडेड बाय पाय. हे त्याचं काय असणार फायनल आन्सर. ओके, आता आपण ऑप्शन चेक करूया. तर ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन डी असेल. ऑप्शन डी म्हणजेच काय
2m न्यू मॅग्नेटिक मोमेंट ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इज 2m डिवायडेड बाय पाय, हे त्याचं फायनल आन्सर असेल.